नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी गेलेली आहे माझ्या बहिणीच्या गावी आणि मी सुट्ट्या एन्जॉय करत आहे। मी 8 दिवस इथंच राहणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय काय मस्ती केलेली आहे। आणि आज आम्ही बनवलेले आहेत भोपळ्याचे धपाटे, डोसा, सांबर आणि बहिणी एकत्र भेटल्या की काय मस्त खायचं प्यायचं, गप्पा मारायच्या, धिंगाणा मस्ती, बाहेर फिरायचं हेच चाललेलं असते। कोण कोण जण उन्हाळ्याच्या सुट्टीत असंच आपल्या गावी गेलं होतं आईकडं बहिणीकडं आणि मजा मस्ती केली, तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा कमेंट करून। आणि बघा हे जे धपाटे आहेत ते मी तिन्ही डाळी वापरून मिक्स करून केलेले आहेत, खूप अप्रतिम झालते। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी बनवले आहेत नूडल्समध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून मी नूडल्स बनवलेले आहेत। हे नूडल्स मी खास आमच्या भाऊजीसाठी बनवलेले आहेत आणि समर्थसाठी, त्यांना माझ्या हातचे नूडल्स फारच आवडतात। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ठरवलं की आज आपण पुरणपोळी करूया, कारण समर्थाचे फरमाईश होती पुरणपोळीची आणि त्याला खूप सारे मित्र भेटले होते इथं माजलगावमध्ये आणि तो सगळ्यांसोबत खेळत होता बाहेर। तोपर्यंत पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही दोघींनी मिळून गप्पा मारत मारत करून घेतला आणि कसा वेळ निघून जातो काहीच समजत नाही आहे। खूप मस्त मज्जा आणि एन्जॉय करत आहोत आम्ही सगळे। आणि दुपारी मस्त बसून पुरणपोळीवर ताव मारला सर्वांनी आणि दुपारी मस्त आराम केला। समर्थचे काही मित्र आले होते, त्यांच्यासोबत तो खेळला थोड्या वेळ, सर्वांनी एकत्र बसून TV पाहिला। त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता आपण दोघी मिळून डोसे बनवूया थोडेसे अजून। आणि आम्ही नंतर डोसे बनवले, दोघींनी मिळून गप्पा मारत मारत खाल्ले। खरंच बहिणीच्या गप्पा म्हणजे काय, 2-2, 3-3 ताससुद्धा उभा राहून गप्पा मारण्याची सुद्धा आमच्यात कॅपॅसिटी असते। आणि खूप छान प्रकारे तिने डोसे करून दिले मला, उत्तापे डोसे खूप छान बनवते ती आता। आणि आधी लहान बहीण म्हटलं की कसं असते ना, की आधी कसं करती ग हे दीदी, ते कसं करती ग दीदी चाललेलं असायचं, पण आता ती खूप एक्सपर्ट झाली आहे सर्वच कामामध्ये, खूप छान प्रकारे सर्व जमतं तिला सुद्धा। आणि आम्ही दोघींनी मिळून हे 8 दिवस इतके छान घालवले, खूप छान वाटलं आम्हालाही। तुम्हाला सुद्धा अशीच एखादी लहान बहीण असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही कोणाकोणाकडे जाता उन्हाळ्याच्या सुट्टीत, काय काय एन्जॉय करता हे कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर आम्ही गेलो एका मॉलला। माजलगाव एक तालुका प्लेस आहे, इथं छोटे छोटे असे मॉल्स आहेत की जिथं तुम्ही शॉपिंग करू शकता आणि गृहउपयोगी वस्तू भेटतात डीमार्ट सारख्या। त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही आलो घरी। नंतर आम्ही केले पोहे, माझ्या हातचे पोहे सर्वांना फार आवडतात आणि आपण जसे बनवतो तसेच पोहे बनवते मी, फक्त पोह्यामध्ये कांदा तळताना मीठ टाकते, ते जरा टेस्ट छान येते त्याच्यासाठी। आणि सगळ्यांना फारच आवडले पोहे, सगळ्यांनी पोहे खाल्ले। त्याच्यानंतर मी तिला खिडकीत एक हे मनी प्लांटचं झाड लावून दिलेलं आहे, मला फार आवडतात झाडं लावायला। किचनमध्ये असे छान छोटे छोटे झाडं असलं की छान वाटलं, मनालाही प्रसन्न वाटतं स्वयंपाक करताना। त्याच्यानंतर आम्ही गेलो मॉन्जनीस बेकरीमध्ये आणि तिथून आणले डोनट। समर्थला डोनट ट्राय करायचा होता, त्याने खाल्ला नव्हता कधीच, कारण जास्त बेकरी प्रोडक्ट चांगले नसतात म्हणून आम्ही जास्त देत नाही त्याला। आणि त्याच्यानंतर आम्ही बनवली पावभाजी आमच्यात सगळ्यांनाच फार आवडते, समर्थला, माझ्या लहान बहिणीला, मला। मग आम्ही बनवली पावभाजी, इतकी अप्रतिम पावभाजी झाली होती, सर्व घरचेच पदार्थ वापरून भाजी बनवलेली होती। त्याच्यानंतर आम्ही बटर टाकलं भाजीमध्ये आणि आपलं टोमॅटो, कोबी आणि कांदा हे सर्व वापरून मी घरच्या घरीच बनवलेले आहे सर्व। आणि हे पावसुद्धा आम्ही मॉन्जनीस बेकरीमधून आणले होते, खूपच फ्लफी आणि छान असे पाव होते, ज्याच्यामुळं पावभाजीलाही खूप छान टेस्ट येते। कधी कधी काय होतं की पावभाजी छान बनते पण पाव त्याच्यासारखे नसतात, त्याच्यामुळं एवढी टेस्ट लागत नाही। नेहमी पाव हे चांगले उत्कृष्ट दर्जाचेच आणायचे। आणि मस्तपैकी पावभाजी आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली आणि समर्थची माझी तर खूपच मस्ती चाललेली होती। आणि रोज संध्याकाळी 5 वाजताही आम्ही फिरायला जात होतो गाडीवर। आणि बऱ्याच गोष्टी आपण शूट नाही करू शकत त्याच्यामध्ये, पण तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पुढेही बघायला मिळणार आहेत। आणि चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। कमेंट करा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते, आणि रेसिपीजही तुम्हाला कुठल्या आवडल्या असतील तर स्पेशल रेसिपी हवी असेल तरी कमेंट करून सांगा, नक्की तुम्हाला ती रेसिपी भेटून जाईल। आणि असे गरमागरम पाव मला फ्राय करून द्यायला, खायला बसले ना सगळ्यांना वाढायला फार आवडतात। आणि नंतर मी ही पावभाजी ट्राय केली, खूप मस्त झाली होती। आणि समर्थला ही पावभाजी खूप आवडते आणि मला कसं गरम गरम पावभाजी खायची सवय, त्याच्यामुळे मी गॅस पुढं उभा राहूनच खात असते आणि मला हे असंच आवडतं। धन्यवाद।